नमस्कार, मी गीताली विनायक मंदाकिनी. मिळून साऱ्या जणी मासिकाची मी संपादक आहे. मिळून साऱ्या जणी मासिकाने विद्याबाळ अध्यासन प्रकल्प 2 हाती घेतला आहे आणि या प्रकल्पामध्ये स्त्री चळवळ आणि मी या विषयावर आपण विविध क्षेत्रातल्या लोकांशी गप्पा मारतोय. आज आपल्याकडे कवी आणि लेखक संतोष शिंदे आले आहेत. नमस्कार संतोष. खूप छान वाटलेलं आहे तुला भेटून. तू म्हणजे पटयारा याचा म्हणजे फेम, हल्ली हे पुस्तक फार प्रसिद्ध झालेलं, त्याचा लेखक ना. तर मला सांग की तुझ्या आयुष्यात स्त्री चळवळ प्रथम कधी आली? मी स्वतः साधारण 7वी पासून पेपर टाकण्याचं काम सुरू केलं. आणि वडिलांना दारूचं व्यसन असल्यामुळे बऱ्यापैकी परिस्थिती टोकाची होती आणि तो संघर्ष खूप विचित्र होता म्हणता येईल. आणि मग आईने काम धरलं होतं एका ऑइल फॅक्टरीमध्ये. सरकी, शेंगदाणा याचं ते करून करतात ते. तर आई सकाळी 9ला जायची आणि संध्याकाळी 6ला परत यायची. कधी कधी डबा सोबत घेऊन जायची, कधी मला जायला लागायचं डबा द्यायला. त्यावेळी जाणीवेत कुठेतरी ती चळवळ सुरू झाली. तर त्याकाळी जर 30 रुपये रोज असेल पुरुषाला तर महिलेला 20 रुपये किंवा 15 रुपये. तेवढंच काम. हो, तेवढंच काम, किंबहुना जास्त काम करायला लागायचं. पण आणि काही कारण विचारलं तर मग काम सोडू शकता. आणि जवळपास धुळ्यामध्ये, म्हणजे आज मला इथे येताना हाच एक मुद्दा महत्त्वाचा वाटला. मी आपले आधीचे व्हिडिओ बघितले आणि एक वेगळा मुद्दा जो मी मांडू शकतो तो म्हणजे खेड्यातलं, गावातलं आणि निम शहरी भागात ही समस्या फार मोठी आहे. आपण अलीकडे शहरामध्ये तरी एक म्हणतो की मॉडर्न झालोय, थोडंसं प्रगत झालोय, नावापुरतं होईना कमीत कमी. पण पुरुष सत्ताक समाज खेड्यामध्ये, निम शहरामध्ये अजून आहे तसाच आहे. त्यात काही बदल झालेला नाही आहे. तर काम सोडू शकता हे सांगणं फार सोपं होतं. पण ज्या समाजामध्ये बाईने बाहेर पडून काम करणं सुद्धा बंधनकारक असेल आणि त्या स्त्रिया कामाला जात असतील तर काहीतरी निश्चित काहीतरी मजबुरी असणार, काहीतरी कारण असणार. आणि कारण सिंपल होतं, एकतर नवरा मेला आहे किंवा दारूच्या आहारी गेलेला आहे. आणि धुळ्यासारख्या ठिकाणी 90च्या दशकामध्ये खूप मोठी समस्या होती. तर काम सोडणं हा पर्याय नव्हता, मारून मोडून आपलं काम करायचं. तर त्यावेळी एक त्यांच्यासोबत एक काम करणारा पुरुष होता. तसं म्हणजे एक पुरुष म्हणून मलाही वाटतं की आमच्या काही समस्या आहेत स्त्रीला समजून घेताना. आणि ती समस्या म्हणजे की मी जर काही करायला गेलो स्त्रीसाठी तर आजूबाजूचे 10 जण मला काय म्हणतात. शेवटी कुठेतरी जन्माला आल्यानंतर प्राप्त परिस्थितीमध्ये जी परिस्थिती समोर उभी होती माझ्या, त्यामध्ये मी पुरुष आहे, मी असंच वागलं पाहिजे. तर त्यामध्ये एक माणूस होता. तर तो त्यांनी थोडंसं मदत करायचा महिलांना, आईसारख्या महिलांना, खास करून त्यांच्या मासिक पाळीच्या दिवसांमध्ये. सुपरवायझर किंवा ते त्यांच्याकडे भाषा आहे मुकादम. तर ते त्यांची ती सेन्सिटिव्हिटी नव्हतीच तेवढी. आणि ते फार नटोरियस आहेत खरं म्हणजे बायकांचं शोषण करण्यासाठी. फार नटोरियस. तर एकदा, आणि हा तो चांगला व्यक्ती म्हणेन मी, जर थोडं स्त्रीभान होतं, तो मदत करताना त्याने बघितलं आणि त्याला खूप छळ मांडला आणि सर्वांदेखत त्याला बायल्या म्हटलं. हे तू स्त्रियांच्याकडे जातोय, त्यांना मदत करतोय, बायल्या आहेस. झालं, तो आपल्या कोशात गेला आणि नंतर स्वतःहून जरी अप्रोच केला एखाद्या महिलेने, स्त्रीने, तर त्यांनी मदत नाही केली. आणि सगळे मी डोळ्यात देखत बघितलं. तर जाणीवेत कुठेतरी ते सुरू झालं. आईकडून आलं किंवा कुठूनही भानाला मला माहित नाही, पण सुरुवातीपासून अगदी 5वी-6वी पासून गोष्टी चिकित्सकपणे बघण्याची सवय मला लागली. म्हणजे कुणी काहीतरी म्हणतंय म्हणून ते देव पूजा करा, अर्चा करा, हे कधी मला आवडलं नाही. सगळ्या गोष्टी त्या चिकित्सकपणे पडताळून तपासून. आणि जसं कार्ल मार्क्स म्हणतो की सगळ्यात मोठं ज्ञान म्हणजे स्वतःच आहे आपल्या. कोणी काहीतरी म्हणतो मी मान्य करणार नाही, माझ्या बुद्धीला पटतं नाही पटतं, ते मला कधी पटलं नाही. पण शेवटी मी धुळ्यातून जातो, त्याच कामगारासारखी माझी अवस्था होती बरेच दिवस. वाटायचं भरपूर, पण काही करायचं म्हटलं तर हिंमत धडकत होत नव्हती. पण नंतर पुस्तकं वाचली, थोडा शिकलो, थोडं ज्ञान प्राप्त केल्यानंतर कळालं की मी करू शकतोय. मग कुठेतरी ती एक अँझायटी यायची, मला कोण काय म्हणेल वगैरे. अर्थात त्याला खूप पूर्णपणे स्त्रीभान यायला मला 30शी लागली. ते अवघडच आहे. पण माझ्या कोशामध्ये, माझ्या परिसरामध्ये मला जमेल रुचेल तसं मी मात्र करत गेलो याच्यावर काम. तू लहानपणापासून कविता करत होता? त्या कशा? तर एक 8वीला असताना आमच्या लायब्ररीमध्ये
मी टॉल्स्टॉयचं एक पुस्तक वाचलं, कला म्हणजे काय. म्हणजे उर्मी फार होती, मला शेक्सपियर वाचायचंय, टॉल्स्टॉय वाचायचंय, पण त्या मनाने ते इंग्रजी झेपत नव्हतं. आणि त्यांचं ते समकालीन इंग्रजी ते तर अजिबात झेपत नव्हतं. मग त्याचं एक मराठी भाषांतर होतं आमच्या लायब्ररीमध्ये, शाळेच्या लायब्ररीमध्ये, कला म्हणजे काय. आणि त्या पुस्तकाने मला भारावून सोडलं. ज्या गोष्टी तुम्ही शब्दामध्ये किंवा व्यक्त करू शकत नाही, सामान्य माणूस जे व्यक्त करतात नाही, ते तुम्ही कलेने व्यक्त करू शकताय. मग चित्रकला असेल, कविता असेल, संगीत असेल. मग मी कविता करायला लागलो. तर घरची परिस्थिती बेताचीच होती आणि त्याच्यामध्ये हे असलं काम म्हणजे भिकेला लागण्याचं, भिकेचे डोळे. तर मी एका वहीमध्ये नोंदवून ठेवायचो, करायचो. आणि माझी एक मैत्रीण होती अरुणा नावाची, तिने चुकून ती बघितली आणि ती त्यात छान लिहिलंय, कुणाचं आहे छान म्हटल्यानंतर मला जर धीर आला. म्हटलं माझंच आहे. मग दे की म्हणे वर्तमानपत्रामध्ये. त्या काळी धुळ्यामध्ये आपला महाराष्ट्र नावाचं एक चांगलं वर्तमानपत्र होतं. शनिवारी ते बहर नावाची पुरवणी यायची आणि त्यामध्ये अशा नव कवींच्या वगैरे कविता वगैरे त्यात प्रकाशित करायचे. पण माझी काही हिंमत होईना. मग शेवटी तिने मागे लागून लागून इतका पिच्छा पुरवला. एक दिवशी गेलो मी त्यांच्या त्या ऑफिसामध्ये, पहिल्याच टेबलला एक माणूस व्यक्ती बसला होता, मला माहित नाही हा संपादक आहे, कारकून आहे, कोण आहे. दिली त्याने, अगदी म्हणजे काहीही हावभाव व्यक्त न करता ते कागद घेतला आणि टाकला कपाटामध्ये, कपाटात टाकला. मला सुटलं टोपलीत टाकला. तर एकूणच मला वाटलं ह्यात काही खरं नाही, ती प्रकाशित होईल की माहित नाही. पण अरुणाचं मला एक वाक्य पटलं, द्यायचं काम एवढं काही कठीण नव्हतं. हा, ते होईल ना होईल ते नंतरचा मुद्दा आहे. पण मला त्यापेक्षा एक धाडस मिळालं की देणं आपलं काय माहिती, देणं ठीक आहे. मग दुसऱ्या शनिवारी आली ती कविता छापून. तर त्यावेळेस होळी जवळ आली होती आणि होळीला उद्देशून धरून मी एक राष्ट्रीय एकात्मता या विषयावर कविता केली होती. कविता पूर्ण मला आठवत नाही आता, पण त्यात एक असं एक आशय होता की जसे आकाशात वेगवेगळे रंग उधळू लागतात, हिरवा, भगवा, मुद्दाम, निळा, तर त्या प्रकारेच आपल्या देशाची एकात्मता आहे. ओके, एकत्र मिसळले की राष्ट्रीय एकात्मता निर्माण होते. अशी कविता केली होती. ही कितवीतली गोष्ट आहे? 7वी? 8वी. नंतर मग शाळेमध्ये थोडीशी एक वागणूक, एक कुसुरकर नावाचे सर होते, थोडीशी ते वागणूक जरा विचित्र द्यायचे. शिंदे आडनाव ऐकूनच तर संस्कृत शिकवायचे. त्यांना काय वाटत शिंदे म्हणजे कोण? करू शकत नाही. हा, करू शकत नाही. आणि एक पण बाकी मास्तर चांगले होते, बाकी सगळे ब्राह्मण सर होते, पण खूप त्यांनी सपोर्ट केला. आणि खांडेकर नावाचे एक सर होते. आणि आमच्याकडे धुळे एज्युकेशन सोसायटीच्या अंतर्गत आमच्या शाळेची अशा 3 शाळा, एक महाविद्यालय, सर्व शाळा कॉलेजांमध्ये तुमचा निकाल लागला की त्या निकालासोबत एक वार्षिक अंक दिला जायचा विजयांकनामध्ये. मग ते खांडेकर सरांनी परत मागे लागले माझ्या की तू कर कविता. म्हटलं झेपेल मला, जमेल मला, तू कर म्हणे, दाखव मला. आणि मग 26 जानेवारीच्या आद्य म्हणे. तर मी ती केली आणि ती कविता आता रिसेंटली फेसबुकला परत टाकली मी, नवीन संदर्भासहित. त्यावेळेचा 95 संदर्भ होता, आता 2014 नंतर फार काही बदललंय. तर आज माझा राष्ट्रध्वज इथे दिसतोय हसताना, पण कुणी पाहिलं त्याला तळमळताना. काश्मीरात मात्र तो रडतोय, आज माझा राष्ट्र रडतोय. अशी कशाची कविता होती. सगळी समस्या त्यावेळेच्या त्यात मांडल्या होत्या. सरांना फार आवडली कविता. फक्त ते म्हटलं की आपण याला एक काम करू, प्रजासत्ताक दिनाच्या ऐवजी स्वातंत्र्य दिन करूया. आणि मग त्या प्रकारे कविता प्रकाशित झाली. मात्र त्यानंतर सुटलं सगळं. नोकरी धंद्याच्या निमित्ताने खूप कष्ट झाले, उपासमार झाली. एका कंपनीत लागलो, विशी मध्ये आलो आणि एक वेगळीच मिशी फुटते, रग पण येते ना. तर एका त्या कंपनीमध्ये मी प्रश्न केला की तुम्ही 4 तास लिहिताय, माझा ओव्हर टाइम, पण मी 8 तास काम केलंय. कायद्याप्रमाणे त्यांचं असं होतं की डबल द्यायला पाहिजे. तर ते मॅनेजमेंटला ते पसलं नाही आणि मग त्यांनी सपासप ते आम्हाला अशा कामगारांना काढण्याचा सपाटा लावला. आणि मग तो संघर्ष होता. 6 दिवस उपोषणाला बसलो होतो. म्हणजे राष्ट्रीय पार्टीची युनियन, म्हणजे पॉलिटिकल पार्टीची युनियन कळून गेलं की हे तर काही काम करत नाही, हे मॅनेजमेंटला लागे बांधेत. मग बऱ्यापैकी कम्युनिस्ट पार्टीची युनियन आम्ही स्थापन केली. कम्युनिस्ट पार्टीची युनियन चांगली होती. ती लोक काही खातात पितात असं मला आजपर्यंत ते दिसलं नाही. पण त्यांची एक समस्या होती, सस्पेन्शन झालेलं आहे कामगाराचं आणि अर्धा पगार मिळतोय, नंतर पूर्ण पगार त्यांनी कट करून टाकला. आणि तुम्ही तारखा चालू आहेत लेबर कोर्टामध्ये. आता लेबर कोर्टात मी तारखाना जाणार की माझं घर चालवणार? फक्त C2 कम्युनिस्ट पार्टीची युनियन आहे, मला त्यांना एक कळत नाही
की काम करायला पोट असतं. म्हणजे हा होईल ना. हे असंच असतं. कोर्ट कचेरी मॅटर आहे, वेळ लागणारच, थोडा धीर धरा, पण किती याचं उत्तर नसतं. मग तेव्हा मी गांधींचा मार्ग स्वीकारला. उपोषणाला बसण्याआधी म्हटलं मी उपोषणाला बसेल. तर त्यांनी पॉलिटिकल पार्टीची युनियन आणि कम्युनिस्ट पार्टी युनियन दोघांनी सांगितलं हे तू तुझ्या याच्यावर करशील, आमचा काही संबंध नाही. पण तरी बसलो होतो मी आणि बऱ्यापैकी त्याला यश मिळालं होतं. म्हणजे ज्या 3-4 मागण्या होत्या त्यापैकी 2-3 मागण्या मान्य झाल्या. माझी केस मात्र प्रलंबित झाली. मग पुण्याला आलो आणि पुण्याला म्हणजे बेसिकली सगळा संघर्ष होता चांगला मोबदला मिळण्यासाठी आणि एक रिस्पेक्ट मिळण्यासाठी. तर पुण्यात मी एवढं कमवलं की ते त्या तुलनेमध्ये फार तिकडचं कमी होतं. म्हटलं मग आता असं त्यांनी बोललं तरी मी जाणार नाही. सो ती केस वगैरे. पण हा त्यावेळी मी तो उपोषण संपवलेलं नाहीये, ते मी स्थगित केलंय. ओके. तर झालं असं होतं की त्यांनी 2 मागण्या मान्य केल्या आणि त्यांना माहित होतं की हा जो व्यक्ती संतोष शिंदे याचा घटनेवर फार विश्वास आहे, याचा संविधानावर विश्वास आहे. तर त्यांनी जरा थोडीशी ती पॉलिटिकल खेळी केली. मला सिंपल त्यांनी क्वेश्चन केला, हे जे तुझ्या कामगारांच्या करता तू बसलायस उपोषणाला, या सगळ्या कामगारांच्या केसेस प्रलंबित आहेत लेबर कोर्टमध्ये. कोर्टामध्ये केसेस प्रलंबित असताना तुला तरी योग्य वाटतं का उपोषणाला बसणं? मी भांबावलो आणि बरोबर हात घातला होता. मला कळे ना, मी विशीमध्ये होतो. हार्डली मी 20-21 वय असेल माझं. मी आमच्या त्या युनियन लिडरकडे बघितलं आणि त्याचा हावभाव झाल्यासारखं असेल. त्याचा हावभाव नाही बघ तुला फार गांधी आवडतो. आम्ही तर नाही म्हटलं होतं. म्हटलं मग ठीक आहे. मी मधला मार्ग स्वीकारला. म्हटलं जर निकाल आमच्या बाजूने नाही लागला तर. मग ते म्हटलं की बसा परत उपोषणाला, तुम्हाला कोण थांबवतं. मग मी ते उपोषण बंद स्थगित केलं. फक्त जर उद्या निकाल आमच्या बाजूने नाही लागला तर बसेल पुन्हा. पण दुर्दैव असं आहे अजून निकाल लागलेला नाही. किती वर्ष झाली? 2005 पासून या केसेस चालू आहे. 20 वर्ष झाली अजून निकाल लागलेला नाही. मीनवाईल तुझं पुण्यात सगळं सुरू झालं. हो सुरू झालंय. मग पुण्यात आलो थोडे, ते पण दिवस होते. शिक्षण काय काय झालंय तुझं? मी कसं झालंय? हा 7वी पासून पेपर टाकायला लागलो. हा ती मोठी गंमत आहे ऍक्च्युअली. खरं म्हणजे सगळं आसपासचा जो परिसर आहे, समाज आहे, माझे मामा काका नव्हते ऍक्च्युअली. वडिलांना म्हणजे 3 पिढ्यांपासून सख्खे भाऊच नाही आहेत. तर आपण जी म्हणतो ना भाऊबंदकी, ती फार लांबची. त्यांचा काही फार रोल नव्हता. आणि आमच्याकडे कसं आहे, मुलगा वयात आला म्हणजे तुझे हातपाय हालायला लागले, त्याने काहीतरी काम धंदा धरावा आणि फॅमिलीला सपोर्ट करावा. शिक्षण म्हणजे ठीक आहे, नाही गरजच नाही. तर तिकडे आजही अशी परिस्थिती कोणाला विचारलं ना की तुमची मुलगी किती शिकली आहे, मतलबापुरतं मीन्स सही वाचते, पगार मोजता येतो एवढं. तर पण आईचा सपोर्ट होता आणि आईला मी किती छानणार, तर फक्त मला 7वी पूर्ण करू दे ह्याच्यावरती आईला मी कन्व्हिन्स केलं. आणि आईने बऱ्यापैकी सपोर्ट केला. प्रसंगी तिने तिच्या भावांनाही बाहेरचा सरस दाखवला. ते पुस्तकात येतं बऱ्यापैकी. मग 7वी नंतर माझ्या अपेक्षा पण वाढायला लागल्या. मीनवाईल काही नसल्यामुळे लायब्ररी वाचनालय हे खूप चांगलं होतं. 3-3 तास सकाळी बसा, 3 तास संध्याकाळी बसा, वाचा भरपूर. आणि त्यामुळे जास्त माझी हाव वाढायला लागली. मग आईने परत ॲग्री केलं की 10वी पर्यंत कर. मग त्या 7वी ते 10वीच्या प्रवासामध्ये मी ढाबे, रेस्टॉरंट्स, हाऊसकीपिंग, वेटर, सगळ्या प्रकारची जमेल ती कामं सगळी केली. पेपर टाकण्याच्या कामात 70 रुपये मिळायचे. जसं मोठं व्हायला लागलो मला कळायला लागलं की नाही, एक कुठेतरी ऑइल कंपनी आहे, ऑइल फॅक्टरी आहे, तिथं 12 तास करायचं, मला 45 रुपये रोज मिळणार आहे. 45 रुपये रोज म्हणजे ह्या पेपर टाकण्याच्या कामापेक्षा खूप मोठा आहे. ते मी आईला म्हटलं एक काम करतो, मी सुट्ट्यांमध्ये हे काम धरतो. 2 महिने भले कठीण काम करायला लागेल पण माझा शाळेचा खर्च मी काढतो, प्लस तुला मदत करतो. तर आईने तसं काही हे घेतलं आणि आक्षेप ठीक आहे. पण आईला वाटलं की 10वी नंतर नाच सोडेला. पण पुन्हा 10वीचा निकाल लागला आणि परत निकाल कसा लागला? चांगला लागला. फर्स्ट क्लासमध्ये पास झाला होता. आणि आईला कसं सांगा मला कळे ना, त्यात आईला वेगळे वेध लागले होते. कारण की माझ्या वयाची मुलं 10वी पास झाल्यावर लग्न करत होती आणि आईला सून पाहायचे वेध लागले होते. आणि मग पुन्हा म्हटलं फक्त 2 वर्ष. आईला कळून गेलं हा मला उल्लू बनवतोय. फक्त 2 वर्ष म्हटलं. 12वी झाली, पुन्हा तोच सीन. आई म्हणे तुला काय करायचं कर म्हणे बाबा, पण लग्न करून टाक म्हणे. मी तुला कुठं थांबू राहिली, असं तू काम करतो शिकतो, मला काही अडचण नाही, पण लग्न करून टाक. पण तरी आईला थोडंसं मी
मस्त गुंगारा दिला आणि ग्रॅज्युएशन पर्यंत पोहोचलो. पण मग 2003ला 2ला वडील वारले आणि मग टिपिकल आपल्या आईने मला इमोशनल ब्लॅकमेल केलं. ते तर न बघता गेले, सूनमुख बघितलं नाही, तर माझा काही भरोसा नाही. मग ते झालं लग्न. ते कसं झालं? हा, मग आईने बऱ्यापैकी मुली आणि इथे ना स्त्री चळवळीचा मला मुद्दा सांगा असं वाटतो, तो खूप महत्वाचा. मग त्यावेळेस खूप एम्ब्रेसिंग व्हायचं. मुली बघण्याचा कार्यक्रम सुरू झाला. कुठेही गेलं की मुलगी जशी काही वस्तूच आहे तशी समोर यायची. माझ्याकडे तरी काय होतं, मी म्हणजे काय म्हणतात कफल्लक माणूस, मी फक्त पुरुष होता. हा, फक्त पुरुष होतो मी, कफल्लक माणूस, काही प्रॉपर्टी नाही, काही नाही. कुठे मुलगी बघायला गेलं की ती मुलगी येणार आणि प्रश्न काय विचारायचा, चेक करण्याकरता की बोलता येतं की नाही, मुखी तर नाही. आणि नंतर तो कार्यक्रम आटपला की काही मुलं अक्षरशः तुम्हाला खोटं सांगते साष्टांग पूर्ण झोपून नमस्कार घालायचे मुली. हो, माझ्या पाया पडण्यासाठी. दॅट वॉज सो एम्बॅरेसिंग. नंतर मी आईला, मग मी ते टाळण्यासाठी कुठली मुलगी हो म्हणायला आणि त्यामध्ये एक भावना अशी होती की मी कोणाला तरी गरीब घरातल्या मुलीला उद्धार करेल, साथ देईल, माझी परिस्थिती विसरून मी सांगणार. तर आणि कळे ना मित्रांना, आईला हा कुठल्याही पुरीला कसा म्हणतो, त्यांच्या त्या अपेक्षा आणि सामाजिक स्टँडर्ड प्रमाणे काळी गोरी कसं काय हो म्हणतोय, किंवा त्या मुलीचं घरचे कसे आहेत, पैसे वगैरे कमवतात नाही, प्रतिष्ठा वगैरे, हा कोणाला कसा म्हणतोय. आणि माझा एक मित्र होता टाटा मोटर्सला, त्याने मला खूप सिम्पल क्वेश्चन केलं, तुला उद्धार करायचा आहे म्हणे. कोणाचा उद्धार करायचा आहे म्हटलं, हा तिचं आयुष्य म्हणे, कोणाचं आयुष्य घडवायचं ते आपलं आयुष्य बघा म्हणे. मग फायनली धुळ्यामध्येच एक चांगलं प्रतिष्ठित घरातली एक मुलगी, त्याची म्हणजे आमच्या मनाने खूप श्रीमंत, माधुरी नावाची, सांगून आली. तरी मी गोंगारा देण्याचा प्रयत्न केला, 5-6 महिने गोंगारा देण्याचा प्रयत्न केला. मग असंच नात्यातला एक व्यक्ती आला, त्याने मला समजवलं. म्हटलं मला कळत नाही, म्हटलं वायकर काका, म्हटलं इतका श्रीमंत माणूस, इतका प्रतिष्ठित माणूस का देतोय माझ्याकडे, का देतोय म्हणजे त्यांचं बघितलं असं, आम्ही बघितले असे, काही प्रॉपर्टी नाही, काही नाही, शिक्षण चालू आहे अजून, BSc करत होतं. तर त्याने समजवलं की त्या माणसाने बघितलंय, कारण की आमच्या घरातलं 500 मीटरचं अंतर होतं, तू काय काम करतो, लायब्ररीत किती वेळ बसतोस, ते तुझं आजचं बघून देत नाही, भविष्य बघून देत आहेत. दूरदृष्टी असणारा माणूस आहे. मग कुठेतरी कन्व्हिन्स झालं. म्हणजे मला सांगायला लाज नाही वाटत, माझ्या मर्जीने झालंच नाही ऍक्च्युली. पण 6 महिन्यामध्ये आमच्यात प्रेमच झालं म्हणून, आणि तिने खूप सपोर्ट केला, आयुष्यभर सपोर्ट केला. जो काय आज आहे तो तिच्यामुळेच आहे. सो चांगलं झालं. ती काय शिकलेली? तिने 10वी केली होती आणि 10वी नंतर इमिजिएट लग्न झालं आमचं. त्यावेळेस फार काही समज वगैरे नव्हते. आणि त्यानंतर तिला करायचं होतं भरपूर काही, पण व्होकेशनल कोर्स वगैरे करून बऱ्यापैकी घरच्या घरी करते. आरी वर्क असेल किंवा तुमचा ब्युटी पार्लरचा कोर्स असेल. तिला स्वतःला आवडतं, स्वतःच्या पायावर त्या अर्थाने उभं राहायला. आणि मुलं बाळ काय? मुलं बाळ आहे, पण तत्पूर्वी शिक्षणाचं. तर हे सगळं आलो महत्वाचं. BSc ला मला 7 वर्ष लागली कम्प्लीट करायला. पुण्यात आल्यानंतर पूर्ण केलं, कारण पुण्यात आल्यानंतर मला स्थैर्य मिळालं. आता तुम्ही सांगा, त्या सगळ्या त्या उपोषण युनियनच्या काळात शक्य नव्हतं, माझं मनच थाऱ्यावर नव्हतं. पुण्यात आलो आणि एक किंमत मिळाली मला, माझी जे असेल कस्तुरी मृगासारखं आलो आणि किंमत मिळाली, स्थैर्य आलं. मग BSc काढलं मी. नंतर 2018 साली मग म्हटलं एक कुठेतरी एक खुमखुम होती. नगरपालिका शाळेत शिकलेलो मी, म्हणजे मला काहीतरी मोठ्या इन्स्टिट्यूट मध्ये करायचं काहीतरी, एक जस्ट खुमखुमी म्हणून. गरज तशी होती की नव्हती मला आजही कळत नाही, पण करायचंय. मग सिम्बायोसिसला ऍडमिशन घेतलं. वन थिंग आय रिअलाइज्ड, वीकेंडची बॅच असते त्यांची, जे म्हणजे प्रोफेशनल लोक जे काम जॉब करतायत आणि ज्यांचं काही कारण असतं ते करू शकले नाही MBA, ते करू शकतायत. तर मग ते 2.5 वर्षाचा कोर्स होता आणि पोस्ट ग्रॅज्युएशन केलं मी. आणि वन थिंग आय रिअलाइज्ड, ते जे कोणी असतील 90s मध्ये माझ्या काळात, कॉन्व्हेंट मध्ये असतील, सेंट जोसेफ मध्ये असतील, कुठे असतील, आणि मी नगरपालिका शाळेत शिकलो होतो,
मला काही फरक नाही वाटला त्यांच्या माझ्यामध्ये. हो, पण त्यांनी वागवताना व्यवस्थित वागवलं का? वागवणारच ना. कसं असतं, तुम्ही प्रेझेंटेशन बनवता, ग्रुप ऍक्टिव्हिटी असतात ना. ओके, सो आय वॉज प्लेइंग मोर रोल. आणि नंतर ऑफिसेसमध्ये काम करताना सुद्धा म्हणजे ही कॉन्व्हेंटची मुलं माझ्याकडे येऊन मेल ड्राफ्ट करून घेतात किंवा अरे संतोष ग्रामर चेक करेक्ट आहे का, चेक कर बरं सांग. माझं इंग्रजी चांगलं होतं अगदी, वाचनामुळे खूप चांगलं इंग्रजी होतं. तर म्हणजे फार काही बिघडलं नाही, फक्त की ते लावून धरलं पाहिजे. ते मला कळालं. जर कोणी असेल त्याला मी हे सांगेन की तुम्ही लावून धरा. पहिल्यांदा प्रयत्न करून बघतात थोडं कल्चरली तुम्ही. मला आजही कळत नाही शाळांचं जे चाललंय फॅड वगैरे सगळं. आमच्या पाटील सरांनी मला 7वीत सांगितलं होतं, म्हणजे मी 8वीत जाताना एक प्रश्न विचारला होता. म्हटलं हा E=mc² जो आहे आईन्स्टाईनचा जो सिद्धांत आहे, म्हटलं हा इंग्रजी शाळेच्या मुलांसाठी वेगळा असतो का? तर ते हसले होते. काय संतोष, नाही कमीत कमी विज्ञान तरी असं आहे म्हणे, जगात कुठेही जा, कोणत्या शाळेत जा, ते सारखंच असतं. मग मी ठरवून घेतलं काय फरक नाही पडत, मी कंटिन्यू करेल. तर असं शिक्षणाचा प्रवास झाला. आणि जॉब करत असताना, म्हणजे पुण्यात आल्यावर जॉब करत असताना, म्हणजे तू मगाशी म्हणालास तसंही आहे की तू कुठे कमी नाही पडला, पण लोकांनी असं कुठे कमी दाखवण्याचा प्रयत्न केला का, की ज्याच्यावर तुला मात करायला लागली? नाही, मे बी दाखवलं असेल, पण मला ते अधोरेखितपणे दिसत नसेल, कारण की मी प्रत्येक गोष्ट कम्पेअर करतो धुळ्याशी. धुळ्यात जे काही सोसलं भोवतालच्या समाजामध्ये, त्या मानाने नाही वाटलं मला. पण पहिल्या जॉब इंटरव्ह्यू मध्ये स्त्री चळवळीचा मुद्दा म्हणून सांगतो. सो मी कल्याणनगरला गेलो त्यावेळेस आपले हे BPO फार बूमला होतं 2007-8 साली. आणि त्यांची प्रोसेस फार सिंपल होती. वॉक इन करा, 100-200 पोरं एकत्र भरणार, घेणार, आणि मग त्यांना शॉर्टलिस्ट कसं करायचं. तर ते काय करायचे, ते 12 मुलांचा ग्रुप डिस्कशनला टाकून द्यायचे. आणि तो जो मॅनेजर आहे किंवा HR मॅनेजर, तो साईड बाजूला बसून घेणार, ऑब्झर्व करणार. आणि त्यांचं फक्त एक होतं की BPO म्हटल्यानंतर फक्त ते इंग्रजी पडताळायची, इंग्रजी बोलतो की नाही, व्यवस्थित बोलतो की नाही. तर एक दिल्लीची मुलगी होती श्रुती नावाची, ती मला ती भेटली, इंटरव्ह्यू आधी भेटली, चांगली बोलली, गोड मुलगी होती चांगली. नंतर मग आम्ही दोघं त्याच एकाच ग्रुपमध्ये गेलो आणि विषय होता कॅन वुमन बी अ गुड मॅनेजर. मला फार काही कळत नव्हतं, कारण की माझे पैसे संपत आले होते. माझं टार्गेट सिंपल होतं, मला जॉब मिळवायचा पाहिजे. थोडी सेन्सिटिव्हिटीने त्या मुद्द्याला बघितलं नाही मी. बऱ्याच वेळात कसं ग्रुप डिस्कशनला लोक बोलत नाहीत, आपल्याला वाटतं हा पहिले सुरू केला, तो पहिले सुरू करेल. श्रुतीने सुरू केलं आणि तिने सुरू केल्यानंतर मला 20 मिनिटं होती, मला बोलायचं होतं, पण मध्ये अगदीच ॲब्रप्टली बोलता येणार नव्हतं. मी जागा शोधत होतो की कुठे पॉज घेईल, काय घेईल, मी बोलेल. पण तिने सुरू केलं की मुळात हा प्रश्नच काय विचारला जावा. बरोबर. आय गॉट सरप्राईज. म्हटलं मला काय जाणवलं नाहीये. नंतर मला कळालं की मी सध्या वेगळ्या मनस्थितीमध्ये. बरोबर आहे. तिने मस्त एक दुसरा जो ग्रुप होता त्याने चांगलं फैलावर घेतलं. मुळात प्रश्न काय विचारला जावा, प्रश्न चुकीचा आहे. आणि 1 मिनिटाकडे त्या याच्याकडे बघितलं, व्हॉट इज दिस, म्हणजे तुम्हाला काय वाटतं म्हणे. आणि मग तिने काही उदाहरणं दिली की women can not only run the management or company, okay, she can run the nation also. इंदिरा गांधी, स्ट्रॉंगेस्ट प्राईम मिनिस्टर एव्हर. आणि ती म्हटली, तिला थोडी नाव आठवत नव्हती. आणि मग मी उडी घेतली. म्हटलं किरण मजुमदार शाह, इंदिरा नोई वगैरे. तर ती एक घटना मला नेहमी आठवते. हा प्रश्नच का विचारला जावा. तसं आमच्याकडे होतं की बहिणीच्या स्मृतीसाठी आम्ही एक ठेवलेलं होतं बक्षीस TYच्या मुलींसाठी. त्याच्यामध्ये हमखास हा प्रश्न विचारायचा की करिअर का लग्न. तर मी म्हणायची की हा प्रश्न चुकीचा आहे असं नाही का तुम्हाला वाटत, मुलग्यांना आपण हा प्रश्न विचारतो का. पण ते इतकं टिपिकल होतं, इतकं सगळ्यांना असं वाटतं की अरे वा काय प्रश्न आहे, आणि मग त्याच्यावरती डिबेट असणं वगैरे वगैरे. तर तुझ्या लेखनाकडे, म्हणजे पुन्हा तुझ्या कवित्वाकडे आणि एकूण लेखक म्हणून वगैरे असं, तर त्या ज्या कविता होत्या त्या तू म्हणालास मध्ये जरा त्या बाजूला पडल्या, तर त्या आता पूर्ण बाजूला पडल्या आहेत का आता असतात अधूनमधून कविता? नाही, पूर्ण बाजूलाच पडल्या आहेत. आणि मग पुस्तक लेखनच झालं का एकदम? काय त्याचं नाव? पट्यारा. हा, ते म्हणजे काय पटियारा? पट्यारा म्हणजे आमच्या खानदेशातला हा ऍक्च्युअली स्लँग आहे. बरं. प्रचलित अपशब्द आहे. म्हणजे जर कोणी एक किराणा दुकानदार बसलाय किराणा दुकानावर आणि एखादा भिकारी म्हणा किंवा कफल्लक माणूस येऊन पैसे मागतोय,
चल निक नाही आहे, हं, पण तो जातच नाही. हं, जा की बाबा, हं, तरी जात नाही. हं. मग त्याला म्हणतात पट्यार, जागचं हालत नाही. ओहो. हं, तर हा शब्द मला वापरला गेला बऱ्याचदा. ओहो. पहिल्या वेळी मी ते पेपरचं काम मागायला गेलो एका न्यूज एजन्सीकडे. हं, मी चढलो पायरी आणि त्याला विचारलं, म्हटलं काम मिळेल का? हं. तर थांब म्हणे. तो मला थांब म्हटला, विसरून गेला. ओहो. हं, मी 2 वाजता तिथे बसलेलो, तो 4:30ला परत आला आणि त्याचं लक्ष गेलं, अरे हा अजून इथेच आहे, काय पट्यार आहे. सो त्या अर्थाने हा शब्द आहे. आणि बऱ्यापैकी थोडी निगेटिव्ह इमेज आमच्या खानदेशी त्या शब्दाची आहे, हो. पण कुठेतरी मला शब्दाला ती पॉझिटिव्ह इमेज त्याची क्रिएट करायची होती. घालायची होती. पट्यारा निगेटिव्ह इमेज असेल, पण ते कॅरेक्टर निगेटिव्ह नाही. हं, तुम्ही त्याला मे बी घालून पाडून बोला, अपमान करा, करा, हो. तो एवढा कोडगा असतो हो, की मला ऐकून घ्यायचंय. हो. कारण माझ्या डोक्यात काहीतरी चिकाटी आहे. हा चिकाटी, मला काहीतरी करायचंय आणि ते करण्याकरता तुम्ही मला अपमान करा, काय करा, मला फरक नाही पडत. बट येस, नॉट ॲट द कॉस्ट ऑफ सेल्फ रिस्पेक्ट ॲट द सेम टाइम. किंवा बरोबर. जी माझी प्रिन्सिपल आहे हो. त्याला तिलांजली देऊन अर्थात हा तुम्ही थांबू शकताय, अपमान करू शकताय, काही करा, मी हलणार नाही जागचं. त्यामुळे ते पुस्तकाचं कव्हर पेज बघाल, चंद्रमोहन कुलकर्णी सरांनी बनवलंय. ते त्याच प्रकारे एक पाय पुढे गेलेला आहे, काही कारणामुळे एक पाय मागे आला, पण तो मागे आणताना त्याने एक फुल सोबत घेतलेलं आहे. बरोबर. ते खूपच, आणि त्या पुस्तकाला रिस्पॉन्स खूप चांगला मिळतोय ना. हो. आता काल परवा विना गवाणकर त्यांनी हे केलेलं होतं. म्हणजे त्याशी मी हवेत होतो. कारण माया मुलींनी पण तुझ्या याच्यावरती लिहिलं होतं, अनुजा जगतापनी. कारण तिला ते खूपच आवडलं, म्हणजे बघून हातातलं सोडू नये असं वाटण्यासारखं. तर हे पुस्तक लिहित असताना असं होतं ना, म्हणजे तुझं हे थोडंसं ऑटोबायोग्राफिकल आहे, तर आत्ता तू जुनं आठवून की म्हणजे ज्या यांनी तू म्हणलास की तुला खूप जणांनी म्हटलंय पटियारा आणि एकूण अपमान होणं आणि असं, तर ते सगळं होत असताना तुला संताप किती वेळेला आला आणि काय असतंच असं किती वेळेला वाटलं? खरं सांगायचं ना, आज मागे वळून बघताना त्या जेव्हा लिहायला घेतलं मी खूप रडलो. काही वाचकी रडतायत, पण ते जगताना मात्र मला काही वाटलं नव्हतं. ते असतं ना की दिस इज नॉर्मल. तिथे असता तुम्ही आणि ते आजूबाजूला तेच चालू असतं. दिस इज नॉर्मल. म्हणजे मी वेटर म्हणून काम करतोय, सो व्हॉट्स बिग डील. दत्तात्रय करतोय, शशांक करतोय, तुमचा इम्रान करतोय, माझ्या बरोबर मित्र होते सगळेच. आणि ते आलेले लोक अपमानही करतायत, ते काय सगळ्यांचाच आजही. मला त्यात वेगळं काही वाटलं नाही. पण नंतर ज्या माझ्या मित्रांना, जवळच्या मित्रांना माहिती आहे सगळं, त्यांनी मला बरंच सांगितलं, ती लिहिली. म्हटलं संघर्ष प्रत्येकाचा आहे, मी लिहू कशा करता. मी फार मोठं केलं हे, हा संघर्ष मला मांडायचा नाहीच आहे. पण व्हॉट मेड मी मोटिवेटेड ना, 2014च्या नंतर जे सत्ता बदल झाला, सो त्याने मात्र मला हे प्रेरित केलं लिहायला. बरेच दिवस 16, 17, 18 ज्या प्रकारे सोशल मीडियावर पोस्ट चालू होत्या, काहीतरी खोटं नाटं पसरवायचं, हे करायचं. आणि नंतर मग त्यात सॉफ्ट टार्गेट म्हणजे गांधी, सगळ्यात सॉफ्ट टार्गेट. गांधी भक्त का? म्हणजे पहिल्यापासून गांधी मनात रुजलेला. खूप साऱ्या प्रसंगी गांधी येतो पुस्तकामध्ये, मला गाईड करतो. तर गांधी सॉफ्ट टार्गेट. आणि कुणीही बोला, पहिली गोष्ट, एक तर माणूस जिवंत नाही, तो काही बोलणार नाही. आणि त्याचे समर्थक आहेत, त्यांना हे असं वाटतं की आपण जर काही करायला गेलो, बाकी नेत्यांना कोणी काही केलं जसं होतं, तर जो राडा होतो एक प्रकारचा, तो करू शकत नाही. कारण की असं केलं तर गांधीजीने नाही सांगितलं. म्हटलं ह्या माणसाला कोणी वालीच नाही. तर पण तरी डोक्यात होतं. युरोपला गेलो. युरोपला नोकरीवरनं गेला का? युरोपला कशामुळे गेला? एक कामाच्या ट्रिपसाठी गेलो होतो. आणि तिथे ऑस्ट्रियामध्ये एक म्युझियम आहे, सोरस्की म्युझियम. तिथे शांततेचे दूत नावाचं एक त्यांनी सत्र भरलं होतं काइंड ऑफ, प्रोजेक्ट टेक्नॉलॉजी वापरून. प्रोजेक्टर म्हणजे असा पसरणार आणि समोर जिवंत व्यक्ती दिसणार. त्याच्यामध्ये नेल्सन मंडेला, अब्राहम लिंकन सगळे आले. आणि एवढे जिवंत काय सांगू तुम्हाला, ते येणार, एकदम खरे अवतरणार, त्यांचं आयुष्याचा सार सांगणार. आणि त्या एक्झिबिशनचं नावच पीस होतं, त्यामुळे ते शांततेवर बोलायचे. अशी बरेच लोक येऊन गेले आणि प्रत्येकाला गांधीने प्रेरित केलं. बरं, माझं गांधी प्रेम म्हटलं, गांधी असायला माहिती, कमॉन. पण त्यांना कसं मी बळजबरीला आणणार ना. मी निघायला लागलो, शेवटचं कॅरेक्टर आलं, गांधी. अमेझिंग. आणि त्यांचा शेवटचा शब्द होता निघतानाच्या आधी, इन अ जंटल वे यू कॅन शेक द वर्ल्ड.
मग पुन्हा ते पुस्तक लिहिण्याचं उत्सव आलं आणि बाहेर पडलं. देशपांडे काका होते पुण्याचे, त्यांना सांगितलं आणि ते बरेच ट्रिप माझ्या सोबत होते. त्यांना माझा अख्खा इतिहास माहिती होता, माझा भूतकाळ. तू लिहि म्हणे. म्हटलं का मग काका काय सांगतो तुम्ही? म्हटलं गांधीवर जगभरात पुस्तक लिहिली गेली, नाही घेत कोणी सिरियसली. मी वेगळं काय करेल? तुला समजलं नाही म्हणे. तू सरळ गांधी आणूच नको ना, तुझ्या स्टोरी थ्रू आण. कोण कसं नाकारेल त्याला? आणि ते ह्याच्या तुझ्या त्या कथेमधनं येणार, तुझ्या प्रसंगामधनं येणार, तुला गांधीने कसं गाईड केलं येणार. त्यामुळे म्हटलं बघ तो करतो विचार. तरी मागेच पडलं ते. त्यांनी काही दिवस फॉलोअप केला, त्यांनी नाच सोडला, मी कंटाळलो, पण मग मागेच पडलं म्हणजे ते. आणि मग पुन्हा ज्या प्रकारे आपलं हे नवीन सरकारचे यायला लागलं, हा स्पेशली राम मंदिरचा मुद्दा जेव्हा आला, तर राम मंदिरचा निर्णय ज्या दिवशी आला ना, त्याच्या आदल्या दिवशी काहीतरी घडलं. ओके, जे माझ्या पुस्तकातलं शेवटचं प्रकरण आहे. सो त्याने मला मात्र प्रेरित केलं. म्हटलं हे घ्यायला पाहिजे हाताशी. ओके, हो ते. आणि खूप खूप चांगलं प्रकरण आहे, ज्यात बरेच मुद्दे क्लिअर होतात की काय का करायला पाहिजे. मला काय वाटतं ना, म्हणजे मला तरी 7वी पासून मी एक्सपोज झालो बाहेरच्या जगाला. हॉटेल, वेटर, ऑइल मिल, अगदी ते मिस्त्रीच्या देवंडीच्या हाताखाली काम सगळं केलं. मला एकही वाईट मुस्लिम आजतागायत भेटलेला नाही. ह्या लोकांना कसं भेटतो मला माहित नाही. मी एकाला कोणाला तरी प्रश्न विचारला, त्या देशपांडे काकांनाच, तर ते म्हटले की कसं आहे म्हणे, दे हॅव फिअर ऑफ अननोन. म्हटलं म्हणजे तुला भेटलेत म्हणे, तुला भेटले म्हणून तुला कळतंय, हे कधी भेटलेच नाही. बरोबर. आणि जे अननोन आहे ते फेअर आहे, ती भीती आहे. आणि शिवाय भीती पेरली मग त्यामुळे तो समोरचा जो काय सांगेल ते ग्राह्य धरणार लगेच. कारण आपण जेव्हा असं विचारतो ना की तुला किती मित्र आहेत, म्हणजे किती अनुभव आहे असा मुस्लिमांच्या विषयी वाईट अनुभव, मला नाही आहे, पण तो असं सांगतो. तू बघितलंयस का? नाही, उत्तर नसतं. तर सगळ्यांचं म्हणजे हो त्या पद्धतीनेच आहे. तर आता हा जो गांधींचा विचार आहे तो आत्ताच्या काळात सुद्धा बरोबर आहे, किंवा आत्ताच्या काळात तो आपण कसा अप्लाय करू असं तुला वाटतं? खूप गरजेचं आहे. हा, पण तो कसा अप्लाय करायचा? आपलं सगळ्यात मोठं उदाहरण म्हणजे माझं पुस्तकच. ओके, कारण की त्यामुळे मी प्रकर्षाने टाळलं. कव्हर पेजवर मनोविकासाला डायरेक्ट काही नाही, मनोविकासाला म्हटले की आपण म्हटलं नाही, शॅडो घालूया का, मला पृष्ठावर म्हटलं नाही, म्हणे प्रस्तावनेमध्ये म्हटलं नाही. नाही, बरोबर आहे, स्ट्रॅटेजी म्हणून बरोबर आहे, असा रुजला पाहिजे तो. बरोबर. कारण काय होईल ना, जर ती मुखपृष्ठावर वगैरे टाकलं असतं तर कदाचित हा जो एक वर्ग आहे तो ते बघितलंच नसतं त्यांनी पुढे. बरोबर. कारण की जे ऑलरेडी गांधींना मानतात त्यांना आपल्याला वळवायचंच नाही. तर तसं गांधींना न मानणारा एक कार्यकर्ता आला होता माझ्याकडे, त्याने हक केलं मला. अरे वा, म्हणजे हा तुझा अगदी खरा काय म्हणतात विजय म्हण किंवा यश आहे. म्हणजे ते जो विचार आपल्याला पुढे न्यायचा आहे. आता तुझ्या म्हणजे आपण जेव्हा स्त्री चळवळीविषयी बोलतो किंवा स्त्री पुरुष समतेविषयी बोलतो तेव्हा आम्ही असं म्हणतो की लग्न झालं ना की खरं सुरू होत आहे परीक्षा स्त्री पुरुष समतेची. तर तू स्वतःला किती मार्क देशील स्त्री पुरुष समतेच्या संदर्भात? स्वतःला किती? जर तुम्ही ती पूर्ण बँडविड्थ माझी बघितली, म्हणजे लग्न झाल्यापासून आजपर्यंत 22 वर्ष झाले होते, या बँडविड्थ करता म्हणाल तर मी 50-50 देईल. पण तुम्ही म्हणाल की आजच्या घडीला 100%. कारण की तुम्हाला आधी म्हटल्याप्रमाणे मला खूप वेळ लागला, कारण की मी त्या पुरुष सत्ताक समाजामध्ये येतो जिथं 10 माझे पुरुष मित्र आहेत, त्यांच्या लेखी मी थोडा जर असं आपण म्हणतो ना की इकडे स्त्री दाक्षिण्य दाखवलं तर त्यांच्या लेखी मी बायला होतो. आणि ती भीती आहे माझ्याकरता, आणि ती भीती खूप नॅचरल आहे. बरोबर आहे. त्यातनं गेलोय मी. जेव्हा जॉब गेले, आमचे कामं गेली, दोघी भावांनी सस्पेंड केलं, आणि त्यावेळेस मग माधुरी म्हणजे माझी बायको तिने काम धरलं 30 रुपये रोजाने, आणि ते काम धरलं. आणि माझा लहान भाऊ आणि आई, कोणी काय म्हणेल, बाकी कोणाच्या घरची बाई जात नाही, आणि किंवा लहान भावाचं म्हणणं की चौकात मित्र बसलेले असतात, कारण की तो पण त्या समाजात, त्याची पण तीच मेंटॅलिटी सगळी, समाज अख्खा तसा ग्रासलेला आहे, काय करणार. तर मध्ये एक प्रेशर यायला लागलं की माधुरीने कामाला जाऊ नये. आणि माधुरीचं म्हणणं की 30 रुपये का असे ना, संध्याकाळची भाजीपाल्याची सोय होते कमीत कमी तुम्हाला जॉब लागेपर्यंत. आणि मला पटत होतं, तिचं काम करण्यापेक्षा तिचं जे स्वातंत्र्य आहे, व्यक्त स्वातंत्र्य आहे, ते मला जास्त महत्वाचं होतं. पण सारखं प्रेशर येत होतं. एक दिवस असं आला की दोघांनी परत प्रेशर दिलं, शेजारी पाजारी आले,
आणि सन्न रेशीमच्या कानाखाली ठेवले. ओह, काय म्हणून? नुसतीच काही नाही. कारण की माणूस हात काय उचलतो जेव्हा त्याला लॉजिकल आन्सर नसते. बरोबर, अगदी. आवाज चढवला समजून घ्यायचं त्याच्याकडे बोलायला उत्तर नाहीये, हात उचलला म्हणजे उत्तर नाहीये. केलं मी ते. आणि पण ते गिल्ट मला आज पण आहे. त्यानंतर मी तिला सॉरी म्हटलं. एकदाच केलं का? हा, एकदाच. मी तिला सॉरी म्हटलं, तिने स्त्री सुलभ सौंदर्याने माफ केलं. पण ते गिल्ट आज पण आहे मला. पण मी वाढलो, ग्रो झालो त्यानंतर. आधीच्या वाचनामधनं जसं मग आर्थिक सोबत आली तर मग मी सांगायला म्हणजे मला थोडं बळ आलं की नाही, हे माझे निर्णय तर मी करू शकते. मग नंतरचे प्रसंग वेगळे होते. एक 4 वर्षापर्यंत गावी गेलो की व्हायचं की असं कसं काय, मुलगी विच्ची झाली, गेल्या वर्षीचा प्रसंग आहे. म्हटलं नाही का, म्हटलं तो हक्क माझ्याकडे नाहीच आहे. काय बोलतो संतोष, तुला काय अक्कल आहे का, असं कुठं असतं, तुझीच पोरगी ना, तूच लहान मोठी केली. म्हटलं तिचं 18 झालं, तिची निर्णय घ्यायची क्षमता तिच्याकडे, तिला विचाराय आणि तिच्याकडे जाऊ शकत नाही ते. सो ही निर्णय क्षमता आता मात्र आलेली आहे. त्यामुळे मुलगा आहे तुला? मुलगा तो केवढा आहे? मुलगा आता 19चा. त्या मुलगा मुलगीमध्ये फरक करणं, माधुरीने करणं, तू करणं, त्यांनी करणं आपापसात, असं कधी घडतं? आणि तेव्हा तुमचं बोलणं होतं काही? म्हणजे माधुरीच्या बाबतीत थोडं मी पार्शियली मी माझ्या जर्नी मध्ये होतो स्त्री भान जपण्याच्या. तर माधुरीच्या बाबतीत ते झालं 50-50%, पण मुलांच्या बाबतीत नाही. मुलांच्या बाबतीत मी 100% फेअर होतो. हा, पण थोडं माधुरीचं होतं की शी इज कमिंग फ्रॉम दॅट बॅकग्राऊंड. पण ते म्हणतात ना की मी बघितलंय की स्त्री अशी ती नवऱ्यासोबत मिसळते बऱ्यापैकी, चांगलं असेल वाईट असेल काय असेल. तर गेल्या 10-15 वर्षापासून तिचे काही नाही. पण तुमच्यामध्ये, तुझ्यात आणि माधुरीमध्ये वैचारिक संवाद असे होतात का? म्हणजे उदाहरणार्थ गांधींच्या विषयी, किंवा आता जसं तू म्हणालास की तुझ्यात ती मिसळून जाते, हे पुन्हा पुरुष प्रधानच आहे एका अर्थाने. तर त्याच्यामध्ये तू थोडंसं बोलणं की मी म्हणतोय म्हणून तू कर नको, तू हा विचार करतेस का, तुला हे वाटतंय का, तू हे वाच, किंवा अशा पद्धतीनेच कधी तुमचं बोलणं होतं का? हो, होतं. फार वैचारिक होत नाही, तिला जास्त ते बोरिंग वाटतं. पण वेन इट इज अबाउट मेकिंग डिसिजन, सो ते स्वातंत्र्य तिच्याकडे आहे आणि बऱ्यापैकी डिस्कशन करतो आम्ही. म्हणजे ती पटेल अजून वाचलेलं नाही. आणि म्हणजे मी तेही तिला फोर्स करत नाही. तिला थोडा भ्रम म्हणेन मी, मला सगळं माहिती आहे. तसं नाही ऍक्च्युली. तिला वाटतं की माझा नवरा आहे, कमॉन, मी काय सगळं माहिती आहे. तर त्या अर्थाने मी नाही करत फोर्स. आणि बऱ्यापैकी डिस्कशन करतो आम्ही. थोडं व्हायचं आधी मुलांच्या कुठलं करिअर चूज करायचंय त्याच्यावरनं व्हायचं. तिला वाटायचं की समथिंग दे शुड चूज जिथे पैसा मिळेल. आणि माझं खूप ओपन होतं. आता मुलगा माझा फिल्म डायरेक्शनला गेलेला आहे, म्हणजे खूपच ऑड वाट आहे त्या. ओके, पण तिला वाटलं की ठीक आहे, अजून कमवताय मी, धडपडेल करेल काहीतरी. अँड ॲट सम पॉईंट शी ॲग्रीज. आणि बऱ्यापैकी मुलींनी वाचलंय का पटियाला? नाही, तेच तर नाही, मला असं वाटलं माधुरीने नाही वाचलं. नाही, मुली म्हणजे दोघींनी नाही वाचलं, मायलेकींनी दोघींनी, आणि मुलाने वाचलंय. कारण की त्याने वेगळ्या पॉईंट ऑफ व्ह्यूने वाचलं. त्याला वाटलं आता मी फिल्म डिरेक्टर बनणार आहे. आणि बरेच जण म्हणतात पप्पाचं पुस्तक खूप चांगलं आहे, फिल्म बनवू शकते, त्या अर्थाने वाचतोय. हा, पण तो आमच्या पिढीचा सगळ्यात प्रोग्रेसिव्ह कार्यकर्ता म्हणेन मी. म्हणजे जी हिंमत माझ्यात नव्हती मी त्याच्या वयात असताना, बरोबर, की बाबा ही एक लेडी किंवा असं वागत तसं वागत, तो फटका का त्याला काय हरकत आहे, तिला डिसिजन मला वाटतं मी करतो. आणि कुठेही बोलतो तो. हो ना, कुठेही बोलतो. मग हे सगळं सामाजिक बदलामुळे अथवा धुळं आणि पुणे याच्यामुळे आहे असं तुला वाटतं का? त्याच्यामध्ये काहीतरी जास्ती गट्स आहेत तुझ्यापेक्षा? नाही, तर ही पिढी थोडी आहे जरा प्रोग्रेसिव्ह आहे. आणि पुण्याचा रोल आहे, म्हणजे तो वातावरणाचा अर्थात आहे. आई आणि मुलाचं नातं कसं आहे आणि तुझं आणि मुलाचं नातं कसं आहे इमोशनल पातळीवर? जास्त फ्रेंडली माझ्याशी, शेअर जास्त करतात. त्यांना वाटतं की मम्मी हे नाही म्हणेल, ते नाही म्हणेल किंवा काय, पण माझ्याशी जास्त ओपन होतात. मुलगी सुद्धा. आणि त्यांचं आपापसात कसं असतं, म्हणजे मुलगा मुलगी अशा फरकाच्या दृष्टीने मी विचारते की मुलीला जास्ती स्त्री पुरुष समतेविषयी कन्सर्न आहे का मुलाला जास्ती आहे? मुलाला जास्त आहे. मुलाला जास्ती. आय थिंक मुलगी ग्रँटेड घेते
ओके, आहेच म्हणजे त्यात काय वेगळं करायचंय. बर बर, ओके, चांगली गोष्ट आहे म्हणजे ना. पण मग त्यावेळेला आईचं आणि मुलीचं हे होतं का, म्हणजे आई एका अर्थाने थोडीशी किती नाही म्हटलं तरी पारंपरिक असणार, तिकडची मानसिकता धुळ्याच्या बाजूची आणि अशी सगळी असल्यामुळे, त्यामुळे मग असं होतं का की आई आणि मुलीचं खरं म्हणजे कॉन्फ्लिक्ट होत आहे आणि मग तिथे तिला वाटतंय बाबा आपल्या मदतीला येईल. आता नाही होत, म्हणजे तिला कळून गेलं की हे मुलगा असा आहे, नवरा असा आहे आणि ती मिसळलेली आहे. काही कन्सेप्ट तिलाही कळून गेलेले आहे, तशी ती बदलत चालली आहे. असं आता आपला जो आधीच्या होत्या मॅडम, त्यांचा जो मूवी आहे ताळीवाला, तो माधुरीने बघितला ऍक्च्युअली. बर, म्हणजे दॅट वॉज प्राऊड मोमेंट फॉर मी. म्हटलं म्हणजे जनरली तिने सुरू केला आणि सिरीज, मूवी नाही सिरीज येते, मी सेकंड एपिसोडला सुरू केलं, तर बऱ्यापैकी वैचारिक जी कोणची आहे ती वाढलेली आहे. आणि आई आहे तुझी ना? आई 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 म्हणजे वेगळं रसायन आहे, अशिक्षित बाई, पण तरी मानलं पाहिजे. म्हणजे बऱ्याच गोष्टी आज सुद्धा आहे ना धुळ्यात ती अशी काही वागते ना की नजरा उंचावतात. धुळ्याच्या मातीत ती तशी कशी झाली कळत नाही मला. बऱ्याच गोष्टी म्हणजे माझ्या शिक्षणाकरता असेल, सख्या भावानं तिने रस्ता दाखवला. माझे मोठे मामा एकदा आले म्हटले की काय शिकायचं त्याला, कलेक्टर होणार आहे, शाळेत नाही काढ हॉटेलला, रोजचा पैसा हातात खेळता राहील, सिम्पल. आणि त्याचं बरोबर आहे. तिने बऱ्यापैकी त्याला कन्व्हिन्स केलं, नको रे दादा, जेवून घे घेऊन घे. तो ऐकायलाच तयार नाही, निघ म्हणे, सरळ निघ म्हणे. तो ते एक नंतर गेल्या 2 वर्षापूर्वीच कोणतरी कंप्लेंट करत होतं नगरसेवकाच्या सचिवाकडे की रस्ता बरोबर नाही, खड्डे बरोबर नाही. तर सगळ्यांना देखत आई त्या लोकांना म्हटले घ्या अजून म्हणे पैसे निवडणुकीच्या वेळेस, कसं होणार म्हणे काम. अरे वा. तर आहे ते नाही, म्हणजे तू मगाशी म्हणालास की धुळ्याच्या मातीतली आई अशी कशी, तर मला असं वाटलं की हा प्रश्न तुला का पडावा, कारण बहिणाबाई एवढ्या आपल्या आहेत आणि त्यांच्यापासून सुद्धा खरं म्हणजे कितीतरी बायका अशा आहेत की शिक्षण आणि एकूण स्वतंत्र वृत्ती असणं आणि प्रतिभा असणं याचा त्या अर्थाने काही संबंध नाहीये. पण जी बहुसंख्याक जी आहेत दिसताना जे वातावरण आहे ऍटलिस्ट कमीत कमी जे मला मिळालं प्राप्त परिस्थितीमध्ये आमच्यामध्ये ते नव्हतं फार सकारात्मक म्हणेन मी. आणि त्यात सगळ्यामध्ये हिचं वागणं थोडं वेगळं होतं आणि ते अशिक्षित असून सुद्धा. नाही, आणि थोडं त्याच्यामध्ये हा पण भाग आहे ना की वडील दारू पित होते, हिच्या जीवावर घर चालत होतं, त्याच्यामुळे किती नाही म्हटलं तरी ती एम्पॉवरमेंट होते या सगळ्या संघर्षाच्या याच्यामध्ये, फोर्सफुली का असे ना होते. तसं मला वाटतं की तुला आत्ता विचार करताना असं वाटतं का की ग्रामीण भागामध्ये खरं म्हणजे आपण म्हणतो ना की खाली आग आहे पण वरती राख साचली आहे, अशी बायकांची परिस्थिती आहे का? म्हणजे ती समजा जर आपण राख फुंकून टाकली तर आतला त्यांचा जो अन्यायाविरुद्धचा अग्नी आहे किंवा स्त्री पुरुष समतेसाठीचा किंवा त्यांचा एकूण स्वातंत्र्यासाठीचा जो सगळा स्फुल्लिंग म्हणतो आपण तसं आहे, तो जास्ती पेटला जाईल आणि म्हणून तुला काही करावं असं वाटतं का स्वतःला? निश्चितपणे. कारण की पठाराच्या प्रकाशन सोहळ्याला शरद बाविस्कर आले होते, बालाई सुतार होते, अलका धुपकर होत्या. तर हाच मुद्दा तिथे अधोरेखित झाला की निम शहरामध्ये आणि खेड्या म्हणजे तिकडच्या भागांमध्ये जसं आज पुण्यामध्ये मी सहज निघालो तरी मला काहीतरी कार्यक्रम असतात धुळ्यामध्ये होतच नाही. पठाराचा प्रकाशन सोहळा म्हणजे एक पर्वणी होती त्या लोकांसाठी ज्यांना खरंच बघायचंय, वाचायचंय, करायचंय पण मिळत नाही, भेटत नाही, कोणी आयोजित करत नाही. तर ते एक दुर्भिक्ष आहे. तर मला वाटतं म्हणजे माझ्यापर्यंत तोच प्रयत्न होता. अदरवाईज मी प्रकाशन सोहळा पुण्यात करू शकलो असतो, मला खर्चिक पडलं ते धुळ्याला करणं, पण मी त्यासाठीच केला. आणि हा एक प्रयत्न आहे की धुळ्यासारख्या शहरामधून शरद बाविस्कर असतील, मी असेल तर होऊ शकतंय. तर त्या प्रयत्नाचा एक भाग म्हणजे पठार आहे. पण स्त्री चळवळीसाठी सुद्धा आहे ना, मला वाटतं आपल्या माध्यमातून जर काही कार्यशाळा असतील, काही संस्था असतील, केलं पाहिजे, तिकडे कार्यक्रम आयोजित केले पाहिजे. फार नाही, जे तुम्ही इथं करता तेच उचलून तिथे करा. म्हणजे लिटरली त्याशी एका कार्यक्रमाच्या फेसबुकच्या याच्यावर कमेंट होती धुळ्याच्या मुलीची, का नाही आमच्याकडे पोटसूट तुम्ही सगळं पुणे मुंबईच का? बरोबर. ते दुर्भिक्ष. आणि त्याच्याने काय होईल ना, जोपर्यंत तसल्या प्रकारचे आपले शैक्षणिक आणि अकॅडमिक वैचारिक कार्यक्रम होत नाही, ती धूळ झटकली जाणार कशी?
तुला स्वतः सामाजिक भान आणि त्याच्यातून काय काय करणं असं तू काय काय करत असतो का लेखन हेच तू मानलंयस समाजाचं देणं किंवा सामाजिक बांधिलकी? तर आधी तर म्हणजे उपोषणाला बसलो होतो, खूप काही केलं त्या नंतर मग स्थैर्य आवश्यक होतं. कॉर्पोरेटमध्ये गेलो बरेच वर्ष त्यात तर राहिले, तर फार काही झालं नाही माझ्याकडून. तर पुस्तकाच्या माध्यमानं सुरू झालंय. धुळ्यामध्ये आमचे बरेच संघटना आहेत, NGO आहेत, त्यांना जोडलं गेलोय मी आता. पण भरीव असं काम मी अजून केलेलं नाही, पण सुरू करेल. कारण की हळूहळू हे जे नोकरीतनं फारकत घेऊन करता येईल आणि पुस्तकाच्यामुळे ते शक्य होईल मला वाटतं काही वर्षामध्ये, जेणेकरून थोडासा विसावा मिळेल, वेळ मिळेल, एक ब्रिदिंग स्पेस मिळेल मला, तर सुरू करता येईल. पण वैयक्तिक स्पेसमध्ये मी खूप करतो. उदाहरणार्थ आमच्या सोसायटीमध्ये मी हडपसरला राहतो आणि माझं ऑफिस शिरवळला, तर ते खूप लांब पडायचं. मी ते घर चेंज केलं आणि ते घर भाड्याने द्यायला काढलं. आणि एक मुस्लिम मित्र आला माझा, त्याला मी देऊन टाकलं. रीतसर कागदपत्र वगैरे देऊन टाकलं. मला सोसायटीमधनं फोनवर फोन, मुस्लिम कसं काय दिलं, असं कसं काय दिलं तुम्ही, आम्हाला विचारलं का नाही. म्हटलं एक काम करा, मीटिंग घ्या, मी येतो म्हटलं, बोलू. गेलो मीटिंगला. एकाकडेही तार्किक उत्तर नव्हतं. मी ह्या कम्युनिटीचा भाडेकरी का ठेवू नये, संपला विषय. आणि तुम्हाला सांगतो, तो एक मात्र भाडेकरी होता माझा, तो इतर सोसायटीचे ॲव्हरेज जे रहिवासी त्यांच्या कम्पॅरेटिव्हली घर स्वच्छ ठेवायचा, वेळेवर भाडे द्यायचा आणि त्याच्या सोशल रिस्पॉन्सिबिलिटी चांगल्या प्रकारे वागवायचा. तर ते त्यांनाही कळलं नंतर. आणि आज अशी कंडिशन आहे, तेच त्याच्या म्हणजे ते सोसायटीचे लोक त्याच्या प्रेमात पडले आहेत. बरं, अरे वा, म्हणजे चांगली एक चांगली साईन आहे ती. तर तेच आहे आपलं, ते फेअर ऑफ अननोन आहे. कारण तो ज्यावेळेस ठरलं की याला भाड्याने घर द्यायचंय, तर त्यांच्या डोक्यात एकच आहे, जे सोशल मीडियामधनं आलेलं आहे की असे वागतात, तसंच खातात, तसंच करतात. पण जेव्हा त्यांनी स्वतः बघितलं, त्यांना पटलं की नाही, आपला हा भ्रम आहे, असं काही नाही आहे. तर तसं मी करतो. दुसरं, अगेन पर्सनल स्पेसमध्ये माझ्या टीममध्ये एका मुलाने जॉब सोडला आणि वी वेर हायरिंग न्यू पर्सन. आणि HR ला मी स्पेसिफिकली सांगितलं, म्हणजे कंपनीकडनं पॉलिसी होतीच की आपलं जेंडर इक्वॅलिटी, ओके, आणि त्यापैकी राहिला तर म्हटलं माझं प्राधान्य मुलीला राहील, ओके, ऑफकोर्स मेरिट बेसवर असेल तर ज्या ज्या ठिकाणी शक्य त्याकडं. नंतर माझ्या टीममध्ये मुलगी असेल तर म्हटलं जे तुझे 4 दिवस आहे महिन्यातले, हां, म्हटलं लाजू नकोस. म्हटलं एक बॉस म्हणजे एक बापच असतो, लाजू नकोस. म्हटलं तुला मुभा आहे, तुला वाटलं घरी राहायचं, घरून करायचं, रजा घ्यायची, स्पष्टपणे बोल. तर ह्या कॉन्शियसली हे सगळं मी करतो माझ्या स्पेसमध्ये, जिथे जिथे संधी मिळेल त्या ठिकाणी करतो. आणि राजकीय विषयी काय तुला वाटतं, म्हणजे राजकारणाविषयी तू कितपत सजग आहेस, किंवा राजकीय दृष्ट्या सक्रिय व्हायला पाहिजे, पक्षीय राजकारण म्हणते मी, असा विचार केलायस का कधी? अजून तरी नाही वाटत मला. वाटतं कारण की कसं आहे ना, एक लेखक म्हणून मला वाटतं मी न्यूट्रल असलं पाहिजे, तर तो मी प्रयत्न करतो. पण एकीकडे आपण असं म्हणतो की लेखकाने भूमिका पण घ्यायला पाहिजे ना, म्हणजे राजकीय भूमिका सुद्धा घ्यायला भूमिका घेणार ना. मी बऱ्यापैकी टाकतो फेसबुकला. आता त्याशी मला वाटतं 2 वीक पूर्वी आपले ते दुबे काहीतरी बोलले महाराष्ट्रावर, आणि इकडे राणे बोलले की त्या लोकांना सांगा. त्याच्यावर मी भाष्य केलं होतं आणि विथ सोदाहरण केलं होतं की माझ्या म्हणजे मला असे मुस्लिम मित्र मिळाले आहेत, भेटली आहेत की पुण्यातल्या चांगल्या मराठी बोलणाऱ्या लाज वाटेल. बरोबर. म्हणजे हे जे गैरसमज असतात आपल्याकडे, मुस्लिम म्हणजे हिंदी बोलणार, उर्दू बोलणार, म्हणजे काही माहीत नसण्यातून जे होणं आहे त्या पद्धतीनेच असतं. तर समाज माध्यम म्हणजे एकूण आता तू एक झालं समजा 20-25 वर्षाची तुझी ही जी काही वाटचाल एक ॲडल्ट म्हणून झाली, त्याच्यामध्ये तुला एकूण सामाजिक परिस्थिती बदलते असं वाटतं का? म्हणजे एकीकडे धुळ्याला तू बऱ्यापैकी सहन केलंस, ते 20-25 वर्षापूर्वी सुद्धा होतं, पण आता तेच धुळं आज तुला कसं दिसतंय सामाजिक सांस्कृतिक दृष्ट्या, का ते अजून मागे चाललंय? दुर्दैव आहे 2014 नंतर मला वाटतं आपण आश्रमयुगात चाललोय. हो, दुर्दैव आहे. पण होप अशी आहे, हे जे काय आपण जनजी म्हणतो ना, त्यांच्या नावाने बोटं मोडतोय, ही मात्र धडा शिकवणार आहे तुमच्या सगळ्या प्रस्थापित तुमच्या धर्मांधांना, प्रस्थापित तुमच्या व्हॅल्यूजला, ही धडा शिकवणार आहे. त्यांच्याकडून होप आहे मला. आणि आपल्यासारखे लोक कार्यरत आहेत तर होप आहे. पण दुर्दैव सध्या तरी असंच आहे, आश्रमयुगाकडे चाललोय आपण. वाटचाल जी आहे ना ती फार विचित्र आहे. निम शहरामध्ये खेड्यामध्ये
हे लोन जास्त पसरतंय. जास्ती पसरतंय. आणि राजकीय दृष्ट्या तुला असं वाटतं का की गरीब बाई ही सुखवस्तूबाईपेक्षा जास्ती जागरूक आहे राजकीय दृष्ट्या? म्हणजे कारण आपण एका पद्धतीने काय म्हणतो की तिच्या रोजच्या जगण्याशी राजकारण आहे ग्रामीण भागामध्ये. त्याच्यामुळे तिला थोडं, जशी तुझी आई म्हणाली ना की पैसे खाणार मग कसा रस्ता होणार, ती आई फार अपवाद आहे ऍक्च्युली. नाही पण तसं बोलणं हे आईसाठी अपवादात्मक असेल, पण समज शहाणपण हे साध्या ग्रामीण बाईला पण आहे का तुला नाही वाटत? माझ्या बघण्यात तरी नाही. कदाचित मी चूक असेल, बरोबर असेल माहित नाही. वाईट परिस्थिती, खूप वाईट परिस्थिती. नुसतं राजकारणाचं भान सोडून द्या. कोणीतरी युपी बिहार मधनं बाबा येतोय, तो सत्संग लावतोय, तो म्हणतो एक लोटा जल हर समस्या का हल, आणि ह्या स्त्रिया अक्षरशः ते लोटे घेऊन पाणी टाकतायत. त्यामुळेच म्हणजे जे 5 मिनिटापूर्वी म्हटलं ना मी, परिस्थिती वाईट आहे. त्याचं वाटतं की अशमुखाकडे चाललो काय आपण. आणि हे धुळ्यासारख्या जिल्ह्यांमध्ये, नंदुरबार सारख्या जिल्ह्यांमध्ये तुम्हाला खोटं सांगा नाही, 7-7 दिवस 8-8 दिवस हे चालतात. ती लोक पैसा घेतात, म्हणजे आमच्या खांद्यावर काही शाल टाकणार, त्याचे 5 लाख घेणार, धंदा होऊन गेलेला आहे. आणि फॉलो करतायत लोक, आंधळेपणाने फॉलो करतायत. हा परिस्थिती वाईट आहे. आणि समाज माध्यम आहेत का? म्हणजे धुळ्यासारख्या गावामध्ये आता तुझी आई उदाहरणार्थ, तर तिला मोबाईलवरती कितपत काय येतं? तिला फक्त फोन उचलता येतो. ओके. तो पण तिला फोन केला ना तर म्हणजे लहान भावाची मुलगी आसपास असेल तर ती सांगते उचलून दे. आणि बाकीच्या बायकांना तर त्याही पलीकडे काही नाही काय येतं? नाही ऍक्च्युली हेच शोकांतिक आहे. ते कळतं. हा एक्झॅक्टली, मला तेच हवं होतं की ते कळतं बऱ्यापैकी. स्मार्टफोन वगैरे वापरता येतात, पण त्याचा उपयोग जो आहे ना याच्यासाठी होतो, ते पसरण्याकरता. ओके ओके. तर आता तुझं वय किती साधारण? 50ला आला? 47. तर तुझा रिटायरमेंटचा प्लॅन काय आहे? केलाच विचार का अजून काही? रिटायरमेंटचा प्लॅन असंच की माझा स्वतःचा एक चांगला स्टुडिओ असेल, मे बी धुळ्यामध्ये, आणि मस्त लिहायचं, सुखवस्त लिहायचं, फक्त लिहायचं, बाकी फार काही करायचं नाही. आता सुरुवात झाली पठारापासून, तर कदाचित सक्सेसफुल होईल. लिखाणावर जोर द्यायचा असं म्हणतात. आणि जे सामाजिक राजकीय काम करतायत असे तुझे मित्र आहेत? म्हणजे अशांबरोबर नेटवर्किंग असणं, किंवा त्यांना थोडं आर्थिक सहाय्य म्हणून, किंवा असं काही करावं असं तुला वाटतं? करतोय का? हो आहे. धुळ्यामध्ये म्हणजे धुळे आधी नंदुरबार आणि धुळे एक जिल्हा होता, आता वेगळे झाले. तर नंदुरबारच्या आदिवासी पाड्यांमध्ये आमचा एक मित्र काम करतो, संदीप देवरे म्हणून, त्यांचा NGO आहे. तर त्याशी सध्या मी जोडलं गेलेलो आहे. असं मॉनिटरली भरीव काही करत नाही मी, पण हा तुम्ही जे म्हटलात तर कदाचित रिटायरमेंट नंतर त्याच्यामध्ये जास्त ऍक्टिव्हली पार्टिसिपेट करता येईल. असे बऱ्याच गोष्टी आहेत. आणि शेती वगैरे तुला करायला आवडते स्वतःला का? करायला आवडत सांगता येणार नाही मला, पण घ्यायला आवडेल. फार्म हाऊस बांधता येईल. शेतीचा अनुभव असा तुला अजिबात नाही? बरोबर आहे. आणि कोणी शेतकरी मित्रमैत्रिणी पण नव्हते, म्हणजे जे ऍक्च्युअल ज्यांच्या शेतात जाणं, नातेवाईक होते ज्यांच्या शेतात जाणं आणि अशा काही गोष्टी तू करत होता. तर मग तुला काय फार्म हाऊसला आणखीन मुख्य म्हणजे तुझ्या लेखनाला खूप शुभेच्छा देते. आणि तू हळूहळू लिहिता सक्रिय व्हावंस अशी पण इच्छा आणखीन हे व्यक्त करते. थोडी त्यात क्लॅरिटी नाही म्हणणार, पण अगेन फार धुळ्याला गेलास की माझ्या मते ते सुरू होईल. कारण कसं आहे की तू लिहायला लागलास तरी तुला आसपास ज्या गोष्टी घडतील तिथे तू लिहून थांबशील असं वाटत नाही, जेव्हा तू सत्याग्रह करणारा माणूस होतास. पण राजकारणाची बाजू घेणार नाही मी तरी सुद्धा. बरोबर. मला वाटतं न्यूट्रल राहणं आवश्यक लेखकासाठी. पण सक्रिय सहभाग वाढेल चळवळीमध्ये. हो, ते नक्की होणार, कारण की ते माझं उपोषण अजून स्थगित आहे. म्हणूनच म्हटलं की ते उपोषण स्थगित असल्यामुळे तू हळूहळू लिहिता सक्रिय सुद्धा होशील. त्यासाठी तुला खूप शुभेच्छा. मस्त वाटलं गप्पा मारून. आमचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, आणि मिळून साऱ्या जणीचं YouTube चॅनेल सबस्क्राईब करा. धन्यवाद.